ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज्ड स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जागतिक अपघात दिन उत्साहात साजरा करण्यात आला। अपघातानंतर तात्काळ उपचारांची गरज या विषयावरती जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप ठाकूर तसेच वरिष्ठ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते। मेडिकवर हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर उदयकुमार बडे यांनी गोल्डन अवर या संकल्पनेचं महत्त्व स्पष्ट केलं। ते म्हणाले, अपघातानंतर पहिला 1 तास रुग्णासाठी अत्यंत निर्णायक असतो। या काळामध्ये योग्य उपचार मिळाले तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे समाजामधील प्रत्येकानं अपघातग्रस्त रुग्णाला तात्काळ मदत करून रुग्णालयामध्ये पोहोचवावं। हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ट्रामा केअर सुविधा उपलब्ध असून मेंदूंवरील दुखापत, मणक्याचे, हाडांचे, रक्तवाहिन्यांचे तसेच पोटावरील ट्रामा या सर्व गंभीर जखमांवरती अनुभवी डॉक्टरांकडून उपचार केले जातात। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अमित सुर्वे तसेच डॉक्टर संदीप बोरले, डॉक्टर जगदीश वाबळे, डॉक्टर दिग्विजय शिंदे, डॉक्टर अतुल पवार आणि डॉक्टर सागर कोटकर आदी उपस्थित होते। तसेच टोल नाका सुरक्षा अधिकारी विजय खामकर, ज्ञानेश्वर वागचौरे, ट्रॅफिक पोलीस राजेश जगधने तसेच राजू झोले, भास्कर पिचड, दिगंबर कुदळ आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मेडिकवर हॉस्पिटलचे विभागीय मेडिकल हेड दीपेन शहा यांची देखील विशेष उपस्थिती होती। विशेष म्हणजे पूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले योगेश वरपे, तृप्ती पावसे, राजेंद्र गायकर, सिद्धार्थ सोनवणे आणि विष्णुपंत रहाटळ हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते। त्यांनी आपल्या अनुभवामधून सांगितलं की योग्य वेळी उपचार मिळाले नसते तर आज आम्ही जिवंत नसतो। मेडिकवर हॉस्पिटलनं आम्हाला नवजीवन दिलं आहे। कार्यक्रमामध्ये मेडिकवर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, प्रशासनिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला। मेडिकवर मार्फत आयोजित ट्रॉमा डे यासाठी उपस्थित सर्व आदरणीय डॉक्टर, सर्व आपल्या हॉस्पिटलचे स्टाफ, प्रशासकीय अधिकारी, त्यांचा स्टाफ, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार बंधू आणि ज्यांनी या ठिकाणी आपले अनुभव कथन केले हे सर्व रुग्णांचे नातेवाईक, अपघात म्हटलं की सगळ्यात जवळचा संबंध पोलिसांचा येतो। आपली भारतीय मानसिकता अशी आहे की आपल्याला नियम पाळायला आवडत नाही, कायदे पाळायचे तर खूप लांबची गोष्ट आहे। हेल्मेट घालायचं म्हटलं त्यांना असं वाटतं की हे हेल्मेट खरेदी जो विक्री करणारे किंवा उत्पादन करणाऱ्या कंपनीचा आणि प्रशासनाचा काहीतरी संबंध आहे म्हणून आपल्याला कंपल्सरी करतात, पण त्यामागची भूमिका कोणी समजून घेत नाही। सीट बेल्ट लावायचं सांगितलं नाही म्हणजे अपघात करून पोहून जातील म्हणून सीट बेल्ट लावायला सांगतात। म्हणजे काही गैरसमज निर्माण करून ठेवलेले आहेत। 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या ठिकाणी मला सांगणं फार गरजेचं आहे की अपघात झाल्यानंतर कशावर जास्त फोकस केला पाहिजे। बडे साहेबांनी सर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलंच आहे, तरी मी त्यामध्ये थोडंसं ॲड करू इच्छितो की अपघात झाल्या अगोदर डोक्यात असतं नातेवाईकांच्या क्लेम कसा मंजूर होईल, तर क्लेमचं बाजूला ठेवायचं, आधी त्याचा जीव कसा वाचेल याच्यावर फोकस पाहिजे। ते आमच्या कर्मचाऱ्यांना
अजिबात काम करू देत नाही, अगोदर हे करा, अगोदर ते करा, गाडी बदला, ड्रायव्हर बदला, याच्याकडे लायसन नाही, त्याच्याकडे. अरे हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्या पेशंटचा जीव महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये विलंब होतो, हॉस्पिटलला पोचायला वेळ लागतो, वादविवादामध्ये वेळ खर्च होतो. आणि एक सांगतो की अपघात काही कोणी जाणीवपूर्वक करत नाही, त्याला म्हणूनच त्याला अपघात नाव दिलेलं की जो दुर्योगाने आणि असं अनफॉर्च्युनेटली अचानक घडत असतो त्याला अपघात म्हणतात. म्हणून आपण एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पटकन ॲम्ब्युलन्सला फोन केला पाहिजे. 108ला फोन करायला सुद्धा ते आधी पोलिसांना फोन करतात, मला फोन करतात, नाही साहेब तुमच्या आधी लोक पाठवा, का तर त्यांचं नाव गेलं म्हणून. असं अरे नाव आलं म्हणून काय झालं? फाशी थोडी होणार आहे, शिक्षा थोडी होणार आहे. पोलिसांना तुमचं नाव घ्यावंच लागणार की कोणी बघितलं, कोणी हे केलं म्हणून. असं त्यामध्ये असं संकट आल्यासारखं काय वागायला पाहिजे. म्हणून सर्व जनतेला माझी विनंती आहे की अगोदर आपण रुग्णाचा जीव कसा वाचेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पोलीस स्टेशनला नाव आलं किंवा त्या केसमध्ये नाव आलं म्हणजे खूप मोठी शिक्षा होईल असं अजिबात नाही आहे. ते एक प्रशासकीय भाग असतो की साक्षीदारांचे नावं आणि त्याचे जबाबदारी नोंद करणं बंधनकारक असं म्हणून तुमची नावं घेतली जातात. म्हणून त्यासाठी घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. बेधडकपणे 108ला फोन केला पाहिजे, पोलिसांना फोन केला पाहिजे, जे आवश्यक असेल त्याची मदत घेतली पाहिजे. दुसरं हॉस्पिटलबद्दल मला सांगायचं की अनुभव असा असतो की सामान्य कुटुंबातले हे असतात, बेरात्री प्रसंग येतो, पेशंट हॉस्पिटलला येतो, मुख्य डॉक्टर हजर नसतात, प्रशासकीय जे अधिकारी असते हजर नसतात, उपस्थित जे कोणी आपला स्टाफ असतो तर त्याला पण थोडंसं प्राथमिक ट्रेनिंग देण्याची गरज आहे की बाबा तू ते कमर्शियल गोष्टी बोलू नको, आधी जो प्राथमिक उपचार आहे तो पटकन कर, तुमच्या याच्यात बसत नसेल नंतर त्याला दुसरीकडे ट्रान्सफर कर. तर हे फार गरजेचं आहे. याच्याने खूप मोठे वादविवाद होतात. नंतर काही घटना घडली, आरोप प्रत्यारोप, गुन्हे दाखल करण्याची मागणी, बरेचसे आंदोलन, हे सर्व आपण अनुभवलंच आहे. तर हे आपण टाळू शकतो. बोलण्यासारखं खूप आहे. जो आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करता, असेच शिबिर आपण ग्रामीण भागामध्ये आयोजित करावे ज्यातून जनजागृती होऊ शकेल. आणि आम्हालाही त्यात सामावून घ्यावं. ज्या ज्या ठिकाणी हेल्मेटची गरज आहे, हेल्मेटपासून हेल्मेट घातल्याने आपलं काय बेनिफिट आहे, हेल्मेट लावण्यापासून काय बेनिफिट आहे, ट्रॅफिकचे रूल्स फॉलो केल्यापासून काय बेनिफिट आहे, ह्या गोष्टी जनतेला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. कार्यरत आहे. ट्रॉमा डे निमित्त सांगण्याची महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रॉमामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची. पहिला एक जो तास असतो त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं. पहिल्या 1 तासाची ट्रीटमेंट होऊन पेशंटची रिकव्हरी होण्याचे जे चान्सेस जे खूप जास्त वाढतात हे खूप महत्त्वाचे असतात. यामध्ये पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक यंत्रणा, ॲम्ब्युलन्स, सपोर्टिंग स्टाफ हे खूप महत्त्वाचे असतात. यावेळेस जे प्रॉम्प्टली कामं करतात की पेशंट शिफ्ट होणं की वेळेवर हॉस्पिटलला पोहोचणं, त्यानंतर आमचा रोल चालू होता. खरे हिरो हे ट्रॅफिक, पोलीस, ॲम्ब्युलन्स हे लोक आहेत. हे जे आज सत्कार होत आहेत या लोकांचे व्हायला पाहिजे. आज खरी आमची यंत्रणा नंतर ॲक्टिवेट होते जेव्हा हे आमच्यापर्यंत पोहोचतात पेशंट. त्यानंतर आता आपण प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रीटमेंट होण्यासाठी प्रत्येक गोष्ट, पण ही घाई रस्त्यावर दाखवता कामा नये. प्रत्येकाने प्रवास करताना, मोटरसायकलवर प्रवास करताना हेल्मेट वापरणं गरजेचं आहे, सीट बेल्ट वापरणं गरजेचं आहे. तुमची वेग मर्यादा ज्या ठरवून दिलेल्या आहेत त्या पाळल्याच पाहिजेत. तुम्ही एक 90 गाडी चालवली किंवा 70 चालवली काही फरक पडत नाही. एक 5-10 मिनिटाचा फरक पडतो, जास्त काही फरक. पण जीवापेक्षा ते 10 मिनिट महत्त्वाचे नाही असं माझं मत आहे. जे पोलीस ओरडून सांगतात की सिग्नल पाळा, ट्रॅफिकचे नियम पाळा, हे पाळायलाच पाहिजेत. आपली सेफ्टी फर्स्ट हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. ट्रॉमामुळे, ॲक्सिडेंट झाल्यामुळे फक्त पेशंटच नाही सफर होत, पेशंटची पूर्ण फॅमिली, समाज हा सफर होतो. आता एक पेशंट जर ॲडमिट असलं तर त्याच्याबरोबर हॉस्पिटलला थांबणारे 2-3 माणसं, त्याचं पाठीमागचं काम, तो जो डेस्क बघतो ते काम थांबतं, त्याची संस्था थांबते. म्हणजे एक जर पेशंट ॲक्सिडेंटने ॲडमिट झालं तर साधारणतः 100 माणसं अफेक्ट होतात त्या पेशंटमुळे. आर्थिक ही बाजू दुय्यम आहे. पैसा माणूस कमवून निघतो, पैशाला महत्त्व नाही या ठिकाणी, वेळेला आणि माणसाला महत्त्व आहे. जर एक माणूस गमावला गेला
त्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ आहे. आज हे काही जे ॲक्सिडेंट होतात हे साधारणतः ॲक्सिडेंटचे विक्टीम जे असतात ते साधारणतः 45 वयाच्या आतले बरेचसे पेशंट्स असतात. ते यंग एज, म्हणजे आपण मराठी भाषेत, आपण साध्या भाषेत कमवतं वय जे म्हणतो आपण, त्या कमवत्या वयातले माणसं असतात. तो जर माणूस हरपला तर मग ते पूर्ण कुटुंब कोलॅप्स होऊन जातं. आता मागच्या महिन्यात माझ्याकडे पेशंट ॲडमिट होता. पेशंट संघामध्ये कामाला आहे. पेशंटच्या नातेवाईकांना कन्सर्न काय, पेशंटला 6 मुली आहेत. हा पेशंट जर गेला तर पुढं फॅमिलीचं कसं होणार. तो पेशंट सुदैवाने वाचलाही आणि चालतही घरी गेला. पण मग जर दुर्दैवाने त्याला काही झालं असतं, त्याच्या पाठीमागच्या 6 मुलींचं काय झालं असतं हा आपण विचार करत नाही. त्यांनी 10 मिनटं लेट जा, काही हरकत नाही. 10 मिनिटांनी काही फरक पडत नाही. लेट झाल्याने काही सिग्नलला थांबा ना 2 मिनटं, काही अडचण नाही. ठीक आहे. तर ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि स्पाईनबद्दल जी काही आपल्याकडं जे अंधश्रद्धाच म्हणता येईल की मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर पेशंट चालत नाही किंवा परत ठीक होत नाही. आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे की हे जे माझ्याकडे आलेले की हातपाय हलवत नव्हते ते आज चालत आहेत पेशंट. त्यामुळे जी मणक्याबद्दल जी आहे की गैरसमज की मणक्याचं ऑपरेशन केल्यावर पेशंट चालत नाही, बोलत नाही, काही होत नाही, तर तसं काही नाही आहे. वेळेत ऑपरेशन झालं, व्यवस्थित ऑपरेशन झालं तर पेशंट नक्कीच पूर्ववत कामाला जाऊ शकतात. तर हे काळजी घ्या, नियम पाळा, ट्रॅफिकचे रूल्स पाळा, हेल्मेट वापरा आणि सीट बेल्ट वापरा. त्यामध्ये त्यांना असा संदेश द्यायचा होता की कोणताही अपघात झाल्यानंतर इंजुरीची तीव्रता किती गंभीर आहे ते ओळखायचं. स्पाईन इंजुरी झाल्यावर त्या स्पाईन इंजुरीला कसं हाताळायचं आणि कसं हॉस्पिटलपर्यंत पेशंट पोहोचवायचा. तर त्यामागची ती एक धोरण होतं की ते तुम्हाला तो मेसेज पोहोचायला पाहिजे. आता वर्ल्ड ट्रॉमा डे आपण का असा मनवायला पाहिजे की त्यामध्ये एक अवेअरनेस व्हायला पाहिजे की त्याचे कॉजेस काय आहेत ट्रॉमाचे, त्याचं इम्पॅक्ट काय होतो, परिणाम काय होतो आणि त्याची मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे. जवळच्या हॉस्पिटलला कॉल करायला पाहिजे, 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करायला पाहिजे. त्यानंतर जसं सरांनी सांगितलं तसं त्यानंतर मग पोलिसांचं जे हे येतात प्रोसेस आहे ती चालू होते. तर वर्ल्डमध्ये सर्वात जास्त मृत्यू हे ट्रॉमाने होतात, तेच तरुण वयात जास्त होतात. त्यासाठी सर्वांनी जे वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे. सीट बेल्ट, हेल्मेट, ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही केलेलं पाहिजे. तर हे गोष्टींचं तुम्ही पालन करावं. ह्या अवेअरनेससाठी हा आजचा प्रोग्राम मेडिकल रुग्णालयातर्फे आयोजित केला होता. त्यानिमित्त सर्व मान्यवर उपस्थित झाले, डॉक्टर्स उपस्थित झाले. जे रुग्ण बरे होऊन गेले त्यांनी आपला अनुभव शेअर केला. त्यांच्यापेक्षा अनुभव कोण चांगली माहिती आपल्याला शेअर करू शकतो. त्यामुळे त्यांनी जो अनुभव शेअर केला तो खूप मौल्यवान आहे. त्या सर्वांचं, सर्व मान्यवरांचं, डॉक्टरांचं मी मेडिकवर हॉस्पिटलतर्फे, माझ्या स्टाफतर्फे धन्यवाद करतो आणि हा कार्यक्रम हा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.